झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार कीर्तिमानाचा 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 अपमान केला धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार 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 आम्हाला अशा चाली म्हणता येतात जोशी बाबा नाही का आमच्याकडे या चाली म्हटल्या कधी तो लोक खाटीवर उठून बसतात म्हणते आता आला रे म्हणते साला लाईनवर साला समजते ना साल बोवाले म्हणजे साला असं वाटते त्याच्या बायकोचा भाऊ आहे नाही का तो म्हणते आमच्याकडे नुसती चाल ऐकली कीर्तिमानाचा अपमान केला जिरे 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 लावलं की म्हणते गड्या बुवानं कीर्तन बंद केलं आणि तमाशा चालू केला की काय अवघड आहे लोकांचं नुसता सोर ऐकला महाराज पण तुमच्या गावचं भाग्य आहे की या वयातली मंडळी कीर्तनामध्ये येऊन बसतात आमच्या भागामध्ये तुमच्या वयातले मंडळी कीर्तनात दिसत नाही बाबा 70-65ची आजी म्हणते आहो कीर्तन ऐकायला जा ना बाबा म्हटलं मला ऐकू येत नाही ना आजी म्हणते ते कसं ऐकू येते म्हणे तुम्हाला रतन खात्री सट्टा मट्टा जगात असं एकही गाव नाही की त्या गावात रतन खत्रीचं नाव नाही का ते कसं ऐकू आलं म्हणे कीर्तन ऐकू येत नाही म्हणे हे आलं नाही म्हातार बाबा पण खरोखरच भाग्य आहे तुमच्या गावाचं कीर्तनात तर म्हातारा आलं नाही पण डीजे पुढे नाचल्याशिवाय राहिलं बोला बोला डीजे पुढे नाचल्याशिवाय आलं नाही कीर्तनात नाही आला म्हातारा तारुण्यामध्ये कीर्तनात नाही आला कीर्तनात पावले नाही टाकले पण डीजेच्या पुढे नाचायला लागला म्हातारा आता पोरं लय बिलिंद लहान लहान लेकर अवघड आहे लहान लहान लेकरांचं तुम्ही काही नाराज आहे का हो बाबा सोयाबीनला काही भाव कमी आहे का हा हा एक लहान लेकरू पडत जिथं नाचावं तिथं नाचत नाही बाबा जिथं नाचावं तिथं नाचत नाही कीर्तनाचे नाही नटनाचे नाचले ते व्यवसाय प्राचिताचे जिथं नामाचे नाही पापाचे ऐसे केले कनके विना सोपटे कनसला गले गणदाटे परी काय करावे गोमटे वसनगर माझी या भक्तिविनी जडोते जे आले पण आगा पूर्तीवरती पाषाण नसते ते काय किती ओव्या मोराची अंगे असोसे पिसे आची डोडसे परी एकले ना दृष्टी दिसे तैसे ते गा का कमलकंदा आणि दरदुरे नाद नोक एकचे घरी परी पराग सेविजे भ्रमरू एरुचे कुली चिवरे विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवासी झाला विषय रांदिले रससोय तरी जेवणारा ठाऊकची होय तही तो ताटची सांडून जायची या परी वृत्त जैसा शृंगारीला गाढव तीर्थे नानीला कडू दुधिया माखीला गुढे जैसा माऊलीच्या ओव्या माऊलीच्या ओव्या माऊली म्हणतात रे भगवंताचं चिंतन करावं पण चिंतनामध्ये नाचला नाही भगवंताच्या नामस्कीर्तनामध्ये नाचला नाही जिथं नाचू नाही ते तिथं नाचला अरे तो धन्य नाही नाथ बाबा तर बोलतात धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे धन्य जगी तोचे एक हरी रंगी नाचे धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे धन्य जगी तोची
धन्य जगी तोचे एक डीजे पुढे नाचे असं नाही म्हटले महाराज नाथ बाबा म्हणतात अरे धन्य जगी तोचे एक हरी रंगी नाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. महाराज म्हणतात तो धन्य आहे कीर्तनात नसला आपलं भाग्य आहे आपण धन्य आहो की या सोहळ्यात तुम्हा आपण आपल्या डोळ्यानं बघतो. या कीर्तन सोहळ्यामध्ये तुम्ही आपण आपली हजेरी लावून कथा कीर्तन श्रवण करतात. बाबांनो हा पर्वकाळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये साधलाय. जगदंबा भवानी मातेचा शारदीय महा उत्सव तुमच्या आमच्या जीवनामध्ये साधतोय. आपण म्हटले ना चंद्र ते चंद्रिका शिव ते अंबिका संत ते विवेका असण्याची असे. महाराज म्हणतात संत ते विवेका असण्याची असे. महाराज या अंबाबाईचा सोडा आहे. ऐका 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 जीवाला यावं लागतं. माऊली पुन्हा बोलतात का यावं लागतं जीवाला. अगा कर्मे जी उरावे ते सुख दुःखी फळा यावे तया ते भोगावया यावे देहा एका. आमच्या गुरुवरे सांगायचे अरे बाळा कीर्तन किती केले याला महत्व नाही पण कीर्तनामध्ये एकही ज्ञानेश्वरीची ओवी नाही एकही ज्ञानेश्वरीची ओवी नाही तर ते कीर्तन नाही तर ते वांजोट कीर्तन आहे. विठाला जीवाला यावं लागतं. केली कर्म झाले तिची भोगाले उपजले मेले ऐसे की ते संत येत असतात कशासाठी. महाराज म्हणतात अहितापासून काढिती हित देऊने वाढविते नाही श्रुती पुरवते माऊली जगा. संत हित दाखवून देण्यासाठी अवतार तुम्हा धराया कारण उद्धार या जन जड जीवा. जगावरती उपकार करण्यासाठी ते संत येतात मात्र कुठून. आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची आलो याची कारणाची आलो याची कारणाची आलो याची कारणाची. बोललेले ऋषी सात भावे भरताया सात भावे भरताया. आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग संतांचे मार्ग आडराणी भरले जग झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची बोललेले ऋषी सात भावे भरताया. आलो याची कारणाची बोललेले ऋषी सात भावे भरताया भरताया भरताया. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी आ बोलिले जे ऋषी साच बावे वरताया झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जन. महाराज म्हणतात आम्ही याच्यासाठी आलो. कशासाठी. उद्धार या जन जड जीवा. संत येत असतात जीवाला यावं लागतं मात्र देवाला आणावं लागतं. देवाला आणावं लागते देवीला आणावं लागतं. आला नावा रूपा तुका मने झाला सोपा. महाराज म्हणतात पुंडलिकाच्या भावार्था झाला गोकुळी वणी येता निज भक्ती भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. महाराज म्हणतात पुंडलिकासाठी विटीवरचा परमात्मा आला भक्ताचं रक्षण करण्यासाठी दुर्जनाचा संहार करण्यासाठी देवाला आणावं लागते. महाराज म्हणतात पापी जीव भक्त दैत्य ते मातले. तशीच ही अंबाबाई. कारण या महाराष्ट्रामध्ये 3.5 मूळपीठ सांगितले बाबा. किती 3.5 मूळपीठ. आणि अख्ख्या भारतामध्ये किती पीठ आहे. फक्त गव्हाचं पीठ सोडून
किती पीठ आहे? बोला बोला. तुम्ही काही नाराज आहे का बाबा? काही चहा बोलवू का तुमच्यासाठी? हा, 108 मूळ पीठ, 108 पीठ या भारतामध्ये आहे. पण मूळ पीठ जर कधी असतील तर या महाराष्ट्रामध्ये आहे. 3.5 मूळ पीठ. ती जगतजननी जगत माया आदी भवानी, ती भक्ताचा सांभाळ करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी तिचा काही जन्म नाही, ती प्रगट झाली. ऐका. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दाला लागुणी. और अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दाला लागुणी, त्रिविध तापाती करावया जाणणी. महिषासुर मर्दाला लागले, त्रिविध तापाची करावया जाणणे. भक्त लागे तू बाबाचे नवलाय, आईचा जोगवा जोगवा मागिन, आईचा जोगवा जोगवा मागिन, आईचा जोगवा जोगवा मागिन, आईचा जोगवा जोगवा मागिन. आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. आता साजनी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग. आता साजनी म्हणे या संग, विकल्प नवऱ्याचा जोडीला संग. गेला मोकळा मार्ग सुरंग, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. अरे जगदंबा भवानी माता दृष्टांचा संवार करण्यासाठी रक्तबीज नावाचा दैत्य मातला या पृथ्वीवरती त्यांचं भार झालं. म्हणून माझ्या जगदंबा भवानी मातेने अवतार घेतला. रक्तबीज नावाच्या दैत्याचा जर एक रक्ताचा बूंद जर या पृथ्वीवरती पडला तर हजारो रक्तबीज तयार होतील, असुर तयार होतील. कारण त्याने ब्रह्मदेवापासून वर मागितला होता. दादा, रक्तबीज नावाचा दैत्याचा वध माझ्या जगदंबा भवानी मातेने केला. रक्तबीजा मातलेला 33 कोटी देवांना त्रास द्यायला लागला. इंद्राच्या स्वर्गाला गेला, इंद्राला सुद्धा थरकाप सुटला. 33 कोटी देव, चामुंडा, अष्टकोटी भैरवरे सर्वांनी जगदंबा भवानी मातेची विनवणी केली. माते, तू कृपाळू आहे, दयाळू आहे, तुला अवतार घ्यावा लागतो आणि रक्तबीज नावाच्या दैत्याचा संवार करावा लागतो. महाराज, जगदंबा भवानीने महाकालीचा अवतार घेतला आणि रक्तबीजाचा वध केला. पण अख्खं रक्त माझ्या जगदंबा भवानी मातेनं पिऊन घेतलं. क्रोधाने लाल झाली, क्रोधाने लाल झाली, क्रोध अनावर झाला. जगदंबा माई, ती कालिंका माई, माझ्या जगदंबा भवानी मातेचे अनेक रूप आहे, अनेक रूप आहे. महाराज, ती शांत होत नव्हती. म्हणून स्वतः भगवान शिवाने तिचा क्रोध थांबवण्याचा प्रयत्न केला आणि या पृथ्वीचा सारा माझ्या जगाच्या मालकानं घ्यावा, कैलासपती भोलेनाथाने घ्यावा. कैलासपती भोलेनाथ या पृथ्वीवरती खाली पोहोडले आणि ज्या मार्गाने ती कालिंका येत आहे त्या मार्गाने तिचा पाय
भगवान भोलेनाथाच्या छातीवरती पडला. बघितलं तर काय आपल्याच्यानं अपराध घडला, आपल्याच्यानं अपराध घडला म्हणून जीभ बाहेर काढली. दादा अनेक रूप माझ्या जगदंबा भवानी मातेचे आहे. पहिलं मूळ पीठ आहे कोल्हापूरची महालक्ष्मी. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला माझे पैठणचे नाथ बाबा गेले. हा पैठणचे नाथ बाबा गेले आणि त्या अंबाबाईकडे बघून विठोबारायाचं वर्णन करायला लागले, पांडुरंगाचं वर्णन करायला लागले. काही जगदंबा भवानी मातेचे भोपे भक्त आले, म्हटले ओ नाथ बाबा, अहो तुम्ही कोणाच्या रावडात उभे आहे? वर्णन कोणाचं करतात? ही जगदंबा आहे, ही महालक्ष्मी आहे, ही अंबाबाई आहे आणि तुम्ही पांडुरंगाचं वर्णन करतात. अरे पांडुरंग परमात्मा आणि माझी अंबाबाई वेगळी नाही. तो विठ्ठल सुद्धा अंबाबाई आहे आणि अंबाबाई सुद्धा विठ्ठल आहे. मग एवढं बोलतात ना तुम्ही, सांगा ना मग तुमच्या अंबाबाईची वारी कधीची आहे? नाथबाबांनी सुंदर गोड सांगितलं. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडूप घातला, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडूप घातला, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला. चारही वेदाचा बाई फुलवरा बांधला, चारही वेदाचा बाई फुलोरा बांधला. साई शास्त्रानुवादती तुझा गोंधळ मांडला, तुझा गोंधळ मांडला. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा. उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊली बोला. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊली बोला. अरे अंबाबाईच्या रावणामध्ये ज्या वेळेला वर्णन करायला लागेल, स्वर्ग मृत्यू पाताळ तुझा मंडोप घातला. स्वर्गामध्ये सुद्धा तुझा मंडोप आहे. त्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये वर्णन चालू आहे. दादा अंबाबाईचा गोंधळ सामान्य समजू नका तुम्ही. अंबाबाई म्हणजे सामान्य नाही. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू भक्ता लागी मुई. आओ नाथ बाबा, तुम्ही ज्या अंबाबाईचं वर्णन करतात, ज्या पांडुरंगाचं वर्णन करतात, मग सांगा वारी कधीची आहे तुमच्या अंबाबाईची? आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी, कुंडलिका देवाच्या शोभे वाळवंटी हो. अहो आषाढी कार्तिकीला माझ्या अंबाबाईची वारी आहे, माझ्या पांडुरंगाची वारी. हीच अंबाबाई तो पांडुरंग आहे आणि तोच पांडुरंग ही अंबाबाई आहे. ऐका, माझी अंबाबाई विटेवरती उभी आहे, कटेवरती हात आहे. विटेवरती उभी आहे, कटेवरती हात आहे म्हणा. नाथ बाबांनी वर्णन केलं. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवोनी कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवोनी कटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवोनी कटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवोनी कटी हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा. हे उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा बोल. किती वर्णन केलं, अनेक संतांनी वर्णन केलं. दादा नाथ बाबांनी वर्णन केलं, तुकोबारायांनी वर्णन केलं, निडोबारायांनी वर्णन केलं, माझ्या जनाबाईनं वर्णन केलं. नाथ बाबाचा एक गोड अभंग आहे, भारुड आहे.
सत्वर पावगे मला बाबानी आई रोडगाव येईल तुला सत्वर पावगे मला बाबानी आई रोडगाव येईल तुला सत्वर पावगे मला भवानी गोडगाव येईल तुला सत्वर पावगे मला भवानी गोडगाव येईल तुला अरे कोणता सासरा दादा कोणती सासू कोणती जावा कोणता धीर कोणता मुलगा कोणती ननद याच्यामध्ये फार मोठं रहस्य आहे काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे विकार म्हणजे या देहातले जाऊ द्या अविवेक जाऊ द्या अविवेक म्हणजे हा सासरा आहे अहंकार म्हणजे सासू आहे ती त्रास देते कामरूपी माझा मालक आहे ही वासना म्हणजे माझी ननद आहे हा मोह माझा म्हणजे माझा पोरगा आहे मुला आहे सत्रा माझा गावी गेला माझा गावी गेला तिकडेच कपवी त्याला भवानी आहे तिकडेच कपवी त्याला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगाव येईल तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगाव येईल तुला सत्वर पावगे मला भवानी रोडगाव येईल तुला सत्वर पावगे मला भवानी रोडगाव येईल तुला सासू माझी किरकिर करते सासू माझी जाच करते लवकर मरू दे तिला 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 सत्वर पावगे सत्वर पावगे सत्वर पावगे सत्वर पावगे सत्वर पावगे मला भवानी आई रोडगाव येईल तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगाव येईल तुला सत्वर पावगे मला भवानी रोडगाव येईल तुला सत्वर पावगे मला भवानी रोडगाव येईल तुला जगदंबा माता की रात्रभरही आपण गोंधळ घातला पाच नामाचा पाच तत्वाचा अंबी तुझा गोंधळ घातला महाराज म्हणतात या आंबेचा गोंधळ रात्रभरही घातला तरी तिच्या रूपाचं वर्णन करता 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 दादा आपल्याला म्हटले ना पृथ्वीचा कागद समुद्राची शाई जरी केली तरी त्या आंबेचं वर्णन नाही करता येणार म्हणून घड्याळच्या काटा पटपट